जय सियाराम। मी शैलेश शिंगंजुडे आपल्या सर्वांचे पवित्रमय वसुंधरा पायदिंडी 2025 मध्ये स्वागत करतो। पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या दिव्य प्रेरणेतून साकारलेली वसुंधरा पायदिंडी जी निघालेली आहे रामानंद संप्रदायाच्या उत्तर महाराष्ट्र उपपीठ नाशिक रामशेज येथून दिनांक 29 सप्टेंबर 2025 रोजी आणि आज आहे 16 ऑक्टोबर 2025 या वसुंधरा पायदिंडीचा सलग 18वा दिवस आणि आपण पाहत आहात आजच्या दिवसाचे हे दुसरे सत्र। प्रत्येक यात्रिकींच्या हृदयात गुरुभक्ती, गुरुभेटीची आस आणि वसुंधरेचा सेवाभाव दिसून येतो आहे। ही वसुंधरा पायदिंडी म्हणजे आपल्या सद्गुरूंच्या शिकवणीचं प्रत्यक्ष दर्शन। ही पायदिंडी म्हणजे श्रद्धा, भक्ती आणि निसर्गप्रेम याचं अद्भुत संगम। गुरुभेटीची आस मनात घेऊन अनेक पर्यावरणपूरक संदेश जनसामान्यापर्यंत पोहोचवत श्री क्षेत्र नानिसधामच्या दिशेने ही वसुंधरा पायदिंडी मार्गक्रमण करत आहे। चला तर मग आपणही या आजच्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात सहभागी होऊया आणि पाहूया या वसुंधरा पायदिंडीचा पुढील प्रवास। दुपारच्या मंगळक्षणी मध्यान्ह पूजा संपन्न झाली। यात्रिकींनी महाप्रसादाचा आस्वाद घेतला। पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्ध पादुकांना सुगंधित व अलंकृत फुलमाळांनी नटलेल्या पावन रथात पुन्हा विराजमान करण्यात आले। अशा या पवित्र क्षणी वसुंधरा पायदिंडीने नव्या उमंगाने आपल्या नियोजित मार्गावर प्रस्थान केले। आपल्या पृथ्वीवरील जीवनाचा पाया म्हणजे सहजीवन। मानव, प्राणी, वनस्पती आणि निसर्ग हे सर्व घटक परस्परांशी जोडलेले आहेत। या साखळीमुळे जीवनाचा समतोल टिकून राहतो। निसर्गातील प्रत्येक घटक मानवी जीवनासाठी अत्यावश्यक आहे। मानवाला जीवनासाठी हवा, पाणी, अन्न, निवारा सर्व काही
निसर्गापासूनच मिळते, परंतु औद्योगिकरण, शहरीकरण, जंगलतोड, प्रदूषण आणि नैसर्गिक स्रोतांचा अयोग्य वापर यामुळे निसर्गाचा समतोल गंभीररित्या बिघडला आहे. प्राणी आणि पक्षी जैवविविधतेचे महत्त्वाचे घटक आहेत. वनस्पती ऑक्सिजन, अन्न, औषधे आणि पाण्याच्या चक्राचे संतुलन राखतात. प्रत्येक झाड आणि प्रत्येक नैसर्गिक स्रोत म्हणजे मानव आणि प्राण्यांच्या जीवनाचे आधारस्तंभ. मानवाने निसर्गावर प्रभुत्व गाजवण्याचा प्रयत्न न करता त्याच्याशी संतुलन राखले पाहिजे. चला तर मग निसर्गाचे संतुलन राखू, प्राणी पक्षाचे रक्षण करू, वसुंधरा मातेचे रक्षण करू. झाडे लावू कशासाठी? मानव जातीच्या हितासाठी. पर्यावरणाची करूया रक्षा, मग पृथ्वीची होईल सुरक्षा. असे पर्यावरणपूरक संदेश देत ही वसुंधरा पायदिंडी पोहोचलेली आहे पाटलाच्या वाडा हॉटेल, नांदगाव या ठिकाणी. यात्रिकी व भाविकांसाठी अल्पोपहाराची उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे. या अन्नदानाचे सौभाग्य लाभले आहे श्रीनिवास राजेभाऊ धुमाळ. अन्नदात्याचे मनःपूर्वक कौतुक.
आपण ज्या युगात जगत आहोत ते म्हणजे प्रगतीचे युग. विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे आज मानवाने अवकाशापासून ते महासागराच्या तळापर्यंत पोहोचण्याची किमया साधली आहे. पण या झपाट्याने होणाऱ्या प्रगतीसोबतच एक मोठा प्रश्न आपल्यासमोर उभा आहे, तो म्हणजे पर्यावरणाचे संरक्षण. म्हणूनच आपल्या विकासाचे प्रत्येक पाऊल उचलताना पर्यावरणपूरक दृष्टिकोन स्वीकारणे आवश्यक आहे. सौर ऊर्जा, पवन ऊर्जा यासारख्या अक्षय ऊर्जा स्रोतांचा वापर, तसेच कमी वापरा, पुन्हा वापरा आणि पुनर्वापर करा ही संकल्पना प्रत्यक्षात आणून प्रगतीच्या प्रत्येक टप्प्यावर पर्यावरणाचा सन्मान राखू, जेणेकरून आगामी पिढ्यांना सुरक्षित, निरोगी आणि सुंदर पृथ्वी लाभेल. आज वसुंधरा पायदिंडीचे विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे पथनाट्य सादरीकरण. सातारा जिल्हा युवा सेनेमार्फत वसुंधरेची आर्ता हाक हे पथनाट्य ओंड, तालुका कराड, जिल्हा सातारा या ठिकाणी सादर करण्यात आले. प्रदूषणामुळे वसुंधरेचं होत असलेलं नुकसान याला आपणच जबाबदार आहोत, म्हणून या युवा सेनेमार्फत जनजागृतीच्या उद्देशाने या पथनाट्याचे सुंदर सादरीकरण करण्यात आले. संध्याकाळी मंत्रमुग्ध करणाऱ्या आणि पवित्र वातावरणात दिंडीचे आगमन अमृत सिद्धी हॉल उंडाळे येथे उत्साहपूर्ण वातावरणात झाले. या ठिकाणी दिंडीच्या स्वागतासाठी परिसर सुंदररित्या सजविण्यात आला होता. प्रवेशद्वाराजवळ आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. फुलांच्या माळा, सजलेले प्रवेशद्वार भक्तिभावाने बोलके झाले होते. पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्ध पादुकांचे यजमान उभयतांनी माल्यार्पण करून अतिशय दिमागदार पद्धतीने दिंडीचे स्वागत करण्यात आले. पूज्यपाद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या सिद्ध पादुकांचे पुरोहितांद्वारे यजमानांच्या हस्ते षोडशोपचारे पूजन करण्यात आले. त्यानंतर भक्तिमय वातावरणात
सांजारती संपन्न झाली. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया. नाणिजवासी नाथ महंता. त्यानंतर सर्व यात्रिकी व भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. या महाप्रसादासाठी ज्यांनी अन्नदान केले त्यांचे नाव आहे श्रद्धा सुरेश वालगोडे. त्याचप्रमाणे या महाप्रसादात गोड मिष्टान्नाचा सुद्धा समावेश करण्यात आला. ज्या अन्नदात्यांनी यासाठी अन्नदान केले त्यांचे नाव आहे पराग सुमित शहाणे. दोनही अन्नदात्याचे मनपूर्वक कौतुक. नाथ महंता तुझी योगिराया. रात्री शेजारती करण्यात येईल. आज सर्व यात्रिकी येथेच विश्रांती घेतील. अशा प्रकारे अतिशय भक्तिमय वातावरणात सर्व भाविक या वसुंधरा पायदिंडीमध्ये सहभागी झाले. चला तर मग आपणही विश्रांती घेऊया आणि पुन्हा उद्या सकाळी या वसुंधरा पायदिंडीत नव्या जोशाने सहभागी होऊया. जय सियाराम. योगिया.